कांद्रे संघाकडून पहिल्या षटक घेऊन येत आहेत मयूर. स्ट्राईकला आहेत फैजान मेमन आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहेत मुदस्सर पटेल. ह्या मॅचला कुशल मोमेंटला रिव्ह्यू घेतला जाईल. एकच पहिला चेंडू फैजानसाठी मयूर यांचा. पहिला चेंडू ऑफसाईडला कट करायचा आणि डॉट बॉल. खूपच सुरेख पद्धतीचा चेंडू होता. फैजान हे मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जातात. दुसरा चेंडू आणि हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि 4 धावांसाठी खूपच सुंदर असा फटका आणि संघाचं खातं खोलते ते 4 धावांनी. 2 चेंडू 4. षटकातील तिसरा चेंडू. शॉर्ट बॉल आणि 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा होता पण त्यानंतर 2 खूपच सुरेख असे फटके बघायला भेटलेत फैजान यांच्या बॅटमधून. खूपच सुरेख पद्धतीचे चेंडू आणि एक धाव. खूपच सुरेख पद्धतीचा चेंडू वाईड यॉर्कर. षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झालेली आहे 9. खूपच सुरेख चेंडूला फेकून दिलाय आणि 6 धावांसाठी मुदस्सर पटेल यांच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. शेवटच्या दिवसातील पहिल्या मॅचचा पहिला षटकार आलेला आहे. क्वालिफाय संघाचे लॉस टाकत आहेत. दहा तारीख विजयी संघ आणि आजचा विजयी संघ मॅच चालू आहे त्या विजयी संघ.
5 लॉस टाकत आहेत. एक चिठी जी राहील, जो आज संघ निघेल त्यासोबत ती मॅच होईल. षटकातील दुसरं षटक घेऊन येत आहेत बाबू विवेक. स्ट्राईकला असतील ते फैजान मेमन. त्यांच्या बॅटहून 2 चौकार आलेले आहेत. खूपच सुंदर असे. पहिल्या षटकात धावसंख्या झालेली आहे 15. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत बाबू. खूपच सुरेख चेंडू, पण तिकडे फील्ड होतोय. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्याला. सिंगलने धावसंख्या पुढे सरकत आहेत 16 या आकड्यावर. तर स्ट्राईकला असतील ते मुदस्सर पटेल. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. खूपच सुंदर फटका आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी. शफल झालेले पण वाईट चेंडू आणि तिकडे फील्ड होत आहेत बाईकच्या रूपात. 2 धावा आणि एक व्हाईट. अतिरिक्त 3 धावा. धावसंख्या होते 23. षटकातील चेंडू झालेले आहेत ते 2. खूपच सुरेख यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पण तेवढाच सुंदर त्याला डिफेंड केलेला आहे. 1 धाव समाधान. आता स्ट्राईकला असतील तर फैजान मेमन, ज्यांना मोठे फटके मारण्यात ओळखले जातं. बघूया आपल्या संघासाठी किती धावा बनवतात. त्यांच्या बॅटमधून अजून 2 चौके आलेले आहेत. खूपच वरती गेलेला चेंडू आणि झेल बाद. फैजान मेमन हे बाद झालेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते साजिद खान. लाईव्हला चिठ्ठ्या टाकत आहेत. आपण लॉस टाकत आहेत.
व्हाईट चेंडू इथे बघायला भेटलाय आणि लाईव्ह लॉस टाकत आहेत. 5 दिवसाच्या निघालेल्या टीम्स 5 चिठ्ठ्या टाकायला लावल्यात आणि पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलतील ती पहिली मॅच असेल. DKP शिवकृपा पावनीपाडा वर्सेस MB खरिवली. खानिवली वर्सेस जोर आलेला सामना आहे. गांद्रा आणि कुडूस त्यांच्यामध्ये खेळवण्यात येईल आणि 10 तारखेचा विजयी संघ आणि आजचा एक गायक ओपन मधला आजचा जो निघेल संघ त्यांच्यासोबत खेळवण्यात येईल. आजच्या गटातला एक गायक ओपनचा खुल्या गटातला. जोरदार मारण्याचा फटका आणि फटका फसलेला आहे. बघूया कॅच होतोय का आणि कॅच ड्रॉप. मुदस्सर पटेल यांना जीवदान दिलंय. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या होते 27. 2 ओव्हर 27. षटकातील शेवट MB खरवली संघ रिपोर्टिंग करायचं आहे आणि खानिवली संघ रिपोर्टिंग करायचं आहे. ह्यानंतर होणारा सामना MB DKP शिवकृपा पावनीपाडा आणि MB खरिवली दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे समालोचन कक्षामध्ये. शेवटचे षटक घेऊन येत आहेत निखिल. हाणामारीचे षटक असेल. स्ट्राईकला असतील ते मुदस्सर पटेल. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. बघूया आपल्या संघासाठी किती धावा बनवतात ते. पहिला चेंडू आणि चेंडूला फेकून दिलंय आणि झेल. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं इकडे. मुदस्सर पटेल यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत मोजम पटेल. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे 27 या आकड्यावर. शेवटच्या षटकातील एक चेंडू टाकून झालेला आहे. षटकातील दुसरा चेंडू मोजम यांच्यासाठी. चेंडूला कट केलाय. हॅलो
आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. गांधरे संघाने खूपच सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. मोठे फटके मारू दिले नाही मिळत. DKB शिवगृह पावनीपाडा सर्व खेळाडूंनी समालोचन श्रेणीमध्ये यायचं आहे. आणि इकडे विकेट LBW ची विकेट मिळत आहे. FDC गुडूसला खूप मोठा हादरा बसलेला आहे. साजिद यांच्या रूपात त्यांची जागा घेण्यासाठी येत आहे शोएब, ज्यांना अव्वा या नावाने ओळखले जाते. धावसंख्या ही स्थिरावलेली आहे. षटकातील 3 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या येते 28. शोएब षटकातील 4था चेंडू निखिल यांचा. त्यांनी 2 गडी बाद केलेले आहेत आपल्या षटकामध्ये. खूपच सुंदर पद्धतीचा चेंडू होता आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. षटकातील शेवटचे 2 चेंडू असतील आणि याच्यामध्ये 2 फटके मोठे खेळावेत लागतील तर एक मोठा स्कोर होऊ शकतो. धावसंख्या झालेली आहे 29. षटकातील 5वा चेंडू निखिल घेऊन येतील आणि खूपच सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह बघायला भेटले इकडे आणि फील्ड होत आहे आणि रनआउट. एकच धाव भेटेल. निखिल यांनी खूपच सुंदर षटक टाकलेलं आहे. आपल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. 2 विकेट घेतलेल्या आहेत. 1 रनआउटची विकेट. मोझीम यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते प्रणित. बघूया शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. मोठा फटका लागेल का? खूपच सुंदर अशी गोलंदाजी आणि खूपच सुंदर थ्रो बघायला भेटला इकडे. रन आउट होत आहेत ते प्रणित. शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव न आलेले नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 30. विजयासाठी 31 धावांचं लक्ष आहे ते गांधरे संघासमोर. आहेत
चला गांधरे संघ 2 बॅटर पाठवायचे आहेत. गांधरे संघाचे 2 बॅटर निखिल आणि विवेक. एक धावांचा टार्गेट आहे. गांधरे संघाने खूपच सुंदर पद्धतीने गोलंदाजी केलेली होती. मोठे फटके मारण्यात त्यांनी एफडीसी कुडूसला थांबवलेलं. फैजानची बॅट काय चालू दिली नाही. माधव पाटील यांनी मंचावर यायचंय. त्यांचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्या षटक घेऊन येतात ते शोएब अव्वा. स्ट्राईकला असतील निखिल. पहिला चेंडू शोएब अव्वा यांचा निखिलसाठी. खूपच मोठा रनअप आहे त्यांचा. आणि खूपच सुंदर फटका आणि तिकडे क्षेत्ररक्षक. 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होत आहे. संघाचं खातं खोलत आहेत. पहिल्या चेंडूवर 4 धावा. हॅलो. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय निखिल यानं. षटकातील दुसरा चेंडू लोवर फुलटॉस होता, परंतु फलंदाजाला बीट झालाय. परंतु तत्पूर्वी त्याच्यावर 1 धाव. एक धावीच्या मदतीनं धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती 22च्या स्वरूपात 5.
आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो विवेक जाधव. बिलोशीच्या ग्राउंडवर ज्याने बेस्ट फलंदाज म्हणून पारितोषिक घेतलं तो विवेक जाधव. षटकातील तिसरा चेंडू. शोएब उर्फ अव्वा 20-22 पावलांचा रनअप. षटकातील तिसरा चेंडू. स्लो ओव्हर चेंडू होता परंतु फलंदाजाला काही समजला नसावा. बीट होत आहेत आणि निर्धाव चेंडू. पाहता पाहता या षटकातील 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा घेता येईल का, की शोएब उर्फ अव्वा या फलंदाजांना रोखून ठेवेल. 31 धावांचा पाठलाग करताना अजूनही 15 चेंडू आणि 26 धावांची गरज. बघूया कोणता संघ हावी ठरतो या स्पर्धेतनं. षटकातील चौथा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेटने. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु तिकडे क्षेत्ररक्षक नाही तरी फील्ड केलाय. तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील 5वा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेटने. झेल उडतोय. क्षेत्ररक्षक येतोय आणि खूपच सुंदर असा झेल आणि फलंदाज बाद. विवेक जाधव याला परतावं लागेल. कमॉन डीजे. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो आकाश. गांधरे संघाचा एक धडाडीचा फलंदाज. 1 डाऊनला पाठवलं गेलंय परंतु FDC कुडूस या संघाचा हुकमाचा एक्का शोएब मेमन उर्फ अव्वा. षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल आकाश. आकाश टू शोएब. राईट आर्म राऊंड द विकेटने. षटकातील शेवटचा चेंडू. स्लो ओव्हर चेंडू आणि निर्धाव चेंडू आणि षटक समाप्तीची घोषणा पंचांकडनं. या 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7. उशिरा आलेल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा क्वालिफायचा सामना आहे. गांधरे वर्सेस FDC कुडूस.
आजच्या दिवसातनं जर पाहायला गेलं तर तारापूर संघ आपल्याला पाहायला मिळेल, वानगाव 11, तसेच मोठी डहाणू, भावाळे बी, अजून गणेशपुरी असे मातब्बर संघ आजच्या दिवसातनं आपल्याला पाहायला मिळतील ओपन एक गाव एक संघातनं. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय सोनू. एमबी खेरवली संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचं. यानंतर आपला सामना आहे एमबी खेरवली. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय सोनू. एफडीसी कुडूस संघाकडनं स्ट्राईक असलेला फलंदाज निखिल. गांधरे संघानं ओपनिंगसाठी आलेला. एक गडाच्या मोबदल्यात धावसंख्या झालेले 7. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो सोनू. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतो निखिलसाठी. फुलर लेनचा चेंडू सन्मान दिला, त्यावर एकच धाव. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या 8. शोएब त्याला कानमंत्र देत आहेत. षटकातील पुढील चेंडू, दुसरा चेंडू. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो आकाश. आकाश हा मोठा फटका मारण्यासाठी खूपच माहिर असा फलंदाज आहे. बघूया दुसरा चेंडू काय होतं या चेंडूवर. बॅटची कडा अनेक सुंदर असा झेल. फैजान मेमन यांना कोणतीही प्रकारची चुकी केली नाही आणि फलंदाज बाद. कमांड डीजे. फलंदाज थोडं धावत यायचं वॉर्मअप करत. अतिशय सुमधुर असं संगीत आपण ऐकलं अर्षद होंडो यांचं. या वाडा तालुक्याची आन बान शान, सिक्सर किंग म्हणून ज्यांना ओळखलं जाते असे हर्षद मेमन उर्फ होंडो. आता मात्र 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. रोशन दळवी, डीकेपी शिवकृपा पाहुणीपाडा संघाचे कप्तान यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. षटकातील पुढील चेंडू. नवीन फलंदाज आलेला आहे मयूर. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 चेंडूच्या समाप्तीखेर धावसंख्या झालेली आहे ती 8. षटकातील तिसरा चेंडू. सामना करेल मयूर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय सोनू. षटकातील तिसरा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु फलंदाजाला काही समजला नसावा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु एक धाव पळून पूर्ण. लेग बाईटच्या स्वरूपात. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय सोनू. षटकातील चौथा चेंडू. आता मात्र स्ट्राईकवर असेल निखिल. निखिलच्या फलंदाजीमध्ये तेवढी ताकद आहे, तो सामना जिंकू शकतो आपल्या संघासाठी. लोअर फुलटॉस चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सोनू. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती 10. 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 10. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 2 चेंडूवर किती धावा अजून खर्च करतोय सोनू.
स्ट्राईकला असलेला फलंदाज मयूर घणाघाती फलंदाज आहे. टप्प्यात जर चेंडू आला तर नक्कीच सीमा पार करेल, परंतु तितकाच चाणक्य असा सुंदर गोलंदाज सोनू. सुपर डिलिव्हरी. फलंदाजाला काही कळेना कोणत्या टप्प्यावर चेंडू पडतोय आणि कुठे निघतोय. पाहता पाहता 5 चेंडू. या वाडा तालुक्याचे आणबान शान द व्हॉइस ऑफ पालघर अक्षय पांडव सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. षटकातील शेवटचा चेंडू सोनू यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका फसलाय आणि एक सुंदर असा विकेट किपरनं कॅच घेतलेला आहे आणि फलंदाज बाद. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्त. तत्पूर्वी जाऊया सामन्यात. आता मात्र 6 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ते 21. नवीन फलंदाज येतोय जयेश. आता मात्र निखिलवर पूर्णपणे आपल्या संघाची दारमदार आहे. 6 चेंडू आणि 21 धावा, परंतु FDC कुडूस संघाकडनं एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखलं जातं साजिद लाला तिसरं षटक घेऊन. साधी जनता पहिला चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय रोमांचक असा सामना झालेला आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने साजिद टू निखिल. खूपच सुंदर असा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू लेग साईडच्या क्षेत्रात चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडासा फंबलिंग होतं क्षेत्ररक्षकाकडनं आणि 2 धावा पळून पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12. 5 चेंडू आणि 19 धावा. काहीसं सोपं असं, काहीसं अवघड असं. षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल निखिल. फुल टॉस चेंडू होता आणि पंचांचा इशारा येतोय बीमर. नो बॉल. नो +4 अशा एकूण 5 धावा. 5 धावांचा बोनस. पुढील चेंडू फ्री हिट असेल. फासफूस व्हायला सुरुवात झालेली आहे. पुढचा चेंडू फ्री हिट चेंडू साजिद याचा. खूपच सुंदर असा चेंडू. बॅटची कडा घेतोय आणि परंतु क्षेत्ररक्षकाकडनं होते चुकी आणि चेंडू सीमा पार. चौकार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल गांधरे संघासाठी. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावांची गरज.
वाडा तालुक्यातील एक ज्येष्ठ समालोचक हाडक मळसोर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सुद्धा आहेत ते, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र सामना कोणत्या तर्फेने जाईल सांगता येणार नाही. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. चार चेंडू आणि 10 धावांची गरज. बघूया साजिद उर्फ लाला, बघूया काय करेल आपल्या संघासाठी. हो हो हो, खूपच सुंदर असा चेंडू बीट होतोय. निखिल मात्र हताश होतोय, हलबल होतोय. या चेंडूवर षटकार आला असता परंतु बॅटला काही चेंडू लागला नाही. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक मोठा फटका खेचावाच लागेल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. निखिल, काय घडेल काय बिघडेल या चेंडूवर बघूया. खूपच सुंदर असा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता. बघूया किती धावा पळून पूर्ण होतील त्याच्यावर. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि गचाड असा थ्रो आणि 2 धावा पळून पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचलेली आहे ती 23. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. सहा चेंडू 21 धावांची गरज असताना सामना मात्र एकदम रोमांचक स्थितीत येऊन पोहोचलेला आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. दोन चेंडू, बघूया काय होईल या चेंडूवर. खूपच सुंदर असा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. लवली डिलेव्हरी लाला यांच्याकडनं. एक चुकी झाली होती, बिमर चेंडू हाताळला होता परंतु त्यानंतर झालेलं कमबॅक खूपच सुंदर असं. एक चेंडू आणि 8 धावांची गरज. या चेंडूवर बघूया, षटकार मारला तरी सुद्धा 2 धावेने एफडीसी कुडूस संघ विजयी होऊ शकतो. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही होऊ शकतं. शेवटचा चेंडू, 8 धावेची गरज. खूपच सुंदर असा चेंडू आणि क्षेत्ररक्षकाकडनं विकेट. अंतिम चेंडूवर विकेट आणि 8 धावेच्या मदतीनं एफडीसी कुडूस संघ शिवकृपा ट्रॉफी मध्ये क्वालिफाय होत आहे. बघूया सेलिब्रेशन त्यांचं. कमांड डीजे. यायचंय. वा,
एका चॅम्पियन संघाने वाडा तालुक्यातल्या एका चॅम्पियन संघाला लो स्कोरिंग मॅच मध्ये ज्या प्रकारे रोखलं, दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. जबरदस्त परफॉर्मन्स. एका चॅम्पियन संघाने एका चॅम्पियन संघाला अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये जी